Welcome, guys. So, in last topic, we have seen the structure of pollen grain and how the male gametophyte develops from pollen grains. Here, the new topic, female gametophyte. This new topic, female gametophyte and the development of female gametophyte. First of all, we will see the structure of female gametophyte. Structure of female gametophyte. Then in next session or next topic is how it develops. Female gametophyte जो डेवलप होता है वो ओहुल से डेवलप होता है, ओहुल जो कि ओवरीज में है, और these ovules there are one to many ovules in each ovary. These ovules develop or gives rise a female gametophyte. First of all, we will see the structure. This is the diagram. ये diagram पूछी जा सकती है एग्जाम में. You can note down or draw this diagram. अगर आप डायग्राम निकालना चाहते हैं तो ये डायग्राम्स दोनों में से आप कौन सी भी एक निकाल सकते हैं पॉज करके जो आपके सामने है. दिस डायग्राम और दिस ओहुल. फर्स्ट ऑफ ऑल वी विल see the definition. What is ovule? Ovules, a egg containing body present within the ovary. पाहिलं तर काय म्हणतोय मी? ओहुल, egg containing body present within the ovary. समझ में आ रहा है? An egg containing body present within the ovary. Egg, that means this egg containing body. ओहुल क्या है? egg containing body. egg means female gamete. जिसमें गैमेट है उसको बोलते हैं अपन गैमेटोफाइट, और यहाँ पे है फीमेल गैमेट, दैट इज एग, हेंस इट इज कॉल्ड फीमेल गैमेटोफाइट. लेकिन ये कब का स्ट्रक्चर है? आफ्टर मैच्योरिटी और फुल जर्मिनेशन होने के बाद, फुल ग्रोथ होने के बाद अपन उसको बोल सकते हैं फीमेल गैमेटोफाइट. इन नेक्स्ट टॉपिक वी विल सी दी हाउ इट डेवलप्स, दिस स्ट्रक्चर, हाउ इट डेवलप्स फ्रॉम द ओहुल. Then first definition after the ovule, this type of ovule in maximum angiospermic plants, जो ओहुल पाया जाता है वो ओहुल this type of ओहुल रहता है, that is called anatropous ओहुल. This type of ओहुल, ये इस ओहुल को बोलते हैं anatropous ओहुल. There are many types of ओहुल्स, orthotropous ओहुल, amphitropous ओहुल्स, etc. in angiospermic plants, but this is the maximum angiospermic plants having this type of ovule, that is anatropous ovule. What is the definition of anatropous ovule? An egg containing body or inverted ovule. ये ovule जो है ये कैसे होने वाला है? उल्टा है, ये ऐसा inverted है. inverted ovule जहां पे फ्यूनिकल के पास माइक्रोपाइल दिखता है अपने को. माइक्रोपाइल फ्यूनिकल के पास है. कुठे फ्यूनिकल? माइक्रोपाइल आणि फ्यूनिकल जवळ जवळ आहे. हे एनाट्रोपस ओहुलचं वैशिष्ट्य आहे. तर डेफिनेशन काय होईल? इन्वर्टेड ओहुल इन विच माइक्रोपाइल इज नियरर टू फ्यूनिकल. फ्यूनिकल क्या है, माइक्रोपाइल क्या है, मैं बताने वाला हूं. माइक्रोपाइल इज नियरर टू फ्यूनिकल इज कॉल्ड एनाट्रोपस ओहुल. पहले डेफिनेशन ओहुल की, एन एग कंटेनिंग बॉडी प्रेजेंट विद इन द ओवरी. सेकंड डेफिनेशन एनाट्रोपस ओहुल, inverted ovule in which funicle is nearer to micropyle or micropyle is nearer to funicle is called anatropous. ANA, anatropous ovule. मॅक्झिमम अँजिओस्पर्मिक प्लांट्स अशा प्रकारचं ओहुलचं स्ट्रक्चर दाखवतात. अनाट्रोपस ओहुल ज्याच्यामध्ये ओहुल जे आहे ते असं इन्व्हर्टेड आहे, वाकलेलं आहे, त्याच्यामध्ये माइक्रोपाइल आणि फ्यूनिकल हे जवळ जवळ आहे. सो दिस इज द एनाट्रोपस ओहुल. देन नेक्स्ट इज द स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओहुल. आता ह्या स्ट्रक्चर मध्ये आपण काय करू? फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द फर्स्ट पार्ट फ्यूनिकल, सेकंड पार्ट बॉडी ऑफ ओहुल. हे दोन पार्ट करू आपण. मेन
ह्या ओहुलचे दोन पार्ट करू, फ्युनिकल आणि बॉडी ऑफ ओहुल. आता हे फ्युनिकल जे आहे ह्याला आपण देठ म्हणतो, ओहुलचा देठ. एक लक्षात ठेवा, ओहुल म्हणजे जे आपण सीड खातो त्या सीड म्हणजे ओहुल आहे. आफ्टर फर्टिलायझेशन झाल्यानंतर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं युनियन झाल्यानंतर ओहुलचं कन्व्हर्जन, ओहुल इज कन्व्हर्टेड इनटू सीड, ओहरी इज कन्व्हर्टेड इनटू फ्रूट. हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला ओहुल म्हटलं की सीड आठवलं पाहिजे. तर ह्या ओहुलचा देठ म्हणजे फ्युनिकल. ह्याच्या बाबतीत आपल्याला सांगावं लागेल, जर ओहुल मध्ये फ्युनिकल असेल तर त्या ओहुलला म्हटलं जातं फ्युनिक्युलेट. त्या ओहुलला काय म्हणायचं? फ्युनिक्युलेट. अदरवाइज इट इज कॉल्ड सेसाइल. जर स्टॉक, फ्युनिकल इज कॉल्ड स्टॉक, STALK, स्टॉक ऑफ द ओहुल. जर हा स्टॉक असेल तर फ्युनिक्युलेट ओहुल आणि नसेल तर सेसाइल ओहुल. हे झालं आपलं फ्युनिकलच्या बाबतीत. इट इज व्हेरिएबल इन लेंथ. ह्याची लांबी रुंदी वगैरे कमी जास्त असू शकते प्रत्येक फ्लावर, प्रत्येक प्लांट्स मध्ये. सेकंड पार्ट इज बॉडी ऑफ ओहुल. रिमेनिंग पोर्शन टोटल दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड बॉडी ऑफ ओहुल. त्याच्यामध्ये परत आपल्याला पार्ट्स करायचे, 3 पार्ट्स करायचे. बॉडी ऑफ ओहुलचे आपल्याला परत 3 पार्ट्स करायचे. ह्या बॉडी ऑफ ओहुल मध्ये पहिल्यांदा आपण घेऊ कोट, ज्याला प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग म्हणतो आपण. दे आर कॉल्ड इंटेग्युमेंट्स. ज्या आपण सीड्स फोडून खातो त्या फोडण्याच्या मागचा उद्देश, ज्या कडक असतात किंवा कडक जी सीड कोट असते त्याला म्हणायचं इंटेग्युमेंट्स. जर बायटेक्निक ओहुल असेल तर तिथं 2 इंटेग्युमेंट्स तुम्हाला पाहायला मिळतात. आउटर इज कॉल्ड टेस्टा, व्हाईट इनर इज कॉल्ड टेगमन. नोट करू शकता तुम्ही पॉज करून. आउटर इज कॉल्ड टेस्टा, इनर वन इज कॉल्ड टेगमन. सो these are integuments which are for protection to the ovule. First part of the body of ovule, लक्षात घ्या, फ्युनिकल एक भाग केला आपण, बॉडी ऑफ ओहुल दुसरा भाग केला. बॉडी ऑफ ओहुल मध्ये परत आपण 3 भाग केले. सीड कोट, that is integuments, outer integument and inner integument. These are called testa and tegmen. So this is for protection of the ovule or female gamete. Second portion body of ovule चं बघू आपण, nucellus, not nucleus, nucellus. This total structure, egg-like structure, is called nucellus. अंडाकृती भाग जो दिसतोय मधला पूर्ण हा, जर तुम्ही बॉडी ऑफ ओहुलचा जर हा इंटेग्युमेंटचा भागच्या मध्ये, आता हे इंटेग्युमेंट जर पाहिला, हा अशा प्रकारचे इंटेग्युमेंट्स आहेत आणि ह्याच्यामध्ये एक चेंडू सारखं स्ट्रक्चर दिसतंय, दॅट इज हे nucellus, which is diploid one. So this nucellus after maturity, nucellus में की एक सेल मैच्योर होने के बाद एक सेल क्या तैयार करने वाली है? That is embryo sac. That is called female gametophyte. Embryo sac and female gametophyte एक ही है. Embryo sac, why it is called embryo sac? Because after fertilization it contains embryo. After fertilization it contains embryo. Why it is called female gametophyte? Because it contains female gamete, that is egg. So this third portion body of ovule में embryo sac. After nucellus, nucellus is the second which is diploid one, आणि त्याच्यामधले सगळे सेल्स हे डिप्लॉइडच असतील. आणि मॅच्युअर झाल्यानंतर आफ्टर मॅच्युरिटी और ॲट मॅच्युरिटी दिस न्यूसिलस प्रोड्युसेस एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅकला कोण तयार करणार आहे किंवा फिमेल गॅमेटोफाइटला कोण तयार करणार आहे? न्यूसिलस. इथं 2a दिलेलं आहे मी, दॅट मीन्स डिप्लॉइड. सो दिस थर्ड पोर्शन ऑफ द बॉडी ऑफ ओव्हल, एम्ब्रियो सॅक. दिस एम्ब्रियो सॅक हे तुम्हाला ह्या न्यूसिलस मध्ये हे जे दिसते स्ट्रक्चर, हे एम्ब्रियो सॅक आहे. एम्ब्रियो सॅक ज्याच्यामध्ये एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होणार आहे. आता पाहू आपण एम्ब्रियो सॅक. आता हे एम्ब्रियो सॅक जे दिसते तुम्हाला, ह्या एम्ब्रियो सॅक मध्ये तुम्हाला 7 सेल किंवा 8 न्यूक्लियस दिसतात. दिस embryo sac contains 7 celled or 8 nucleated cell structure. These upper 3, these 3 are called antipodal cells. 3 upper means towards the chalaza end. ओहुलचा जे बेस आहे तो आहे चलाजा. त्या चलाजापासून इंटेग्युमेंट्स निघणार आहेत.
चलाचा जो आहे तो ओहूलचा बेस आहे. जरी तुम्हाला इथं वर दिसत असेल, तुम्हाला आता सांगितलं हे इन्व्हर्टेड ओहूल आहे, चलाचा हे बेसला आहे, जिथून इंटेग्युमेंटची निर्मिती होणार आहे. चलाजाकडे जे 3 सेल्स आहेत त्यांना म्हणायचं अँटीपोडॉल सेल्स. देन मिडल वन is called secondary nucleus. This middle is called secondary nucleus. Here two nuclei are combined or fused together to form secondary nucleus structure. or one cell. एका सेल मध्ये दोन न्यूक्लियस दिसतात तुम्हाला. This is called secondary nucleus. आणि at the lower end towards micropyle. मायक्रोपाइल्स मध्ये ह्या 3 सेल जे दिसतात, ह्या 3 सेल मध्ये मिडल सेल इज कॉल्ड एग which is also known as female gamete. Middle cell is called egg which is also called female gamete, and these lateral 2 cells are called synergids. Singular synergid. 2 है यहाँ पे. synergid कितने हैं? 2 है. lateral to this female gamete और egg. These 2 cells are called synergids. So this is the structure of female gametophyte. तुम्ही इथं ही डायग्राम पाहू शकता. या डायग्राम मध्ये तुम्हाला दोन दिलेले आहेत. एक पॉइंट परत रिमाइंड करतोय मी. हिलम एक राहिलेला आहे. हिलम that is where funicle and body of ovule attaches. This is called hilum, where funicle and body of ovule is attaches. परत एकदा रिमाइंड करतो मी 1-2 मिनिटात. ही डायग्राम तुम्ही पाहू शकता किंवा ती डायग्राम जी सोपी वाटेल ती डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता. ह्या ओहूलचे एग म्हणजे काय सुरुवातपासून सांगतो मी. सॉरी, ओहूल म्हणजे काय? एग कंटेनिंग बॉडी. एन एग कंटेनिंग बॉडी प्रेझेंट विद इन द ओव्हरी इज कॉल्ड ओहूल. देन व्हॉट इज एनाट्रोपस ओहूल? इन्व्हर्टेड ओहूल in which micropyle is nearer to funicle. Micropyle is nearer to funicle is called anatropous ovule. Maximum angiospermic plants shows like this type of ovule, anatropous ovule. Then structure दो पार्ट किए अपने, फ्यूनिकल और बॉडी ऑफ ओव्हल. फ्यूनिकल क्या है? स्टॉक है, ज्याला आपण देठ म्हणतो. फ्यूनिकल असेल, अगर फ्यूनिकल है तो उसको बोलते हैं फ्यूनिकुलेट ओव्हल, अगर नहीं है तो उसको बोलते हैं सेसाइल ओव्हल. Then second portion is body of the ovule. This body of ovule contains integuments, nucellus and embryo sac. Body of ovule contains integuments, nucellus and embryo sac. Integuments, these are for protection, protective coverings. Outer integument, inner integument. Outer is called testa, inner is called tegmen. These are for protection to the ovule. Then nucellus. Nucellus is the main mass. Nucellus is the main mass of ovule, which is diploid one, and this nucellus produces female gametophyte or embryo sac at maturity. लेकिन इस एम्ब्रियो सैक जो कि थर्ड पोर्शन है, एम्ब्रियो सैक में जो स्ट्रक्चर है एम्ब्रियो सैक का, उसमें 7 सेल और 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर दिख रहा है, जो उसमें अपर थ्री और एट द चलाजल एंड 3 सेल्स आर कॉल्ड एंटीपोडल सेल्स. मिडल वन इज कॉल्ड सेकेंडरी न्यूक्लियस where two daughter nuclei fuse together, and at the micropylar end 3 cells. Out of these 3, middle is called egg or female gamete. Lateral 2 cells are called synergids. अभी नेक्स्ट टॉपिक में अपन पढ़ने वाले हैं कि ये स्ट्रक्चर बनता कैसे है, ये स्ट्रक्चर आया कैसे, न्यूक्लियस फीमेल गैमेटोफाइट और एम्ब्रियो सैक कैसे तैयार करता है, हाउ इट प्रोड्यूसेस फीमेल गैमेटोफाइट इन नेक्स्ट टॉपिक. इन केस अगर यहाँ पे कुछ आपको प्रॉब्लम्स है तो आप पूछ सकते हैं कमेंट बॉक्स में जाके. अगर आपको ये वीडियो पसंद आया तो आप लाइक करना भूलिए मत, सब्सक्राइब करिए और बेल आइकॉन बटन दबाइए, क्लिक करिए, जिससे आगे के जो वीडियोस है वो आपको मैसेज आना चालू हो जाएगा. थैंक यू वन.